वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाची पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, वर्ग 9वी, विषय आहे मराठी, घटक घेतलेला आहे आपण इथे गद्य आणि उपघटक आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ। पाठयोजनेसाठी वेळ आहे 35 मिनिटे। दिनांक लिहून घ्यायची। ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या उपघटकासाठी मूल्य इथे आपण घेतलेली आहे। चिकित्सक वृत्ती आणि निरीक्षण वृत्ती। अपेक्षित पूर्वज्ञान येणार, विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांविषयी माहिती आहे। विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांविषयी माहिती आहे, त्यावरून आता शिक्षक प्रस्तावना करणार आहे आणि पाठयोजना घेणार आहे। तर प्रस्तावनेमध्ये इथे घेतलेला आहे, शिक्षक पाठाची प्रस्तावना कथन पद्धतीने करतात। हवं असेल तर आपण प्रश्नोत्तर पद्धतीने सुद्धा पाठाची प्रस्तावना करू शकतो। इथे कथन पद्धतीचा उपयोग केलेला आहे। तर बघा प्रस्तावना कशी केलेली आहे पाठाची। मुलांनो, तुम्हाला मोकळा वेळ मिळाला की कोणी अभ्यास तर कोणी खेळत असतात। अभ्यासाप्रमाणेच खेळाचे म्हणजेच क्रीडेचे आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप महत्त्व आहे। मैदानावर तुम्ही वेगवेगळे खेळ खेळत असतात, जसे की कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, खो खो इत्यादींसारखे। जसे तुम्ही वर्गातील मुले एकमेकांसोबत क्रीडा स्पर्धा करीत असतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशातील खेळाडू एकमेकांसोबत क्रीडा स्पर्धा करीत असतात। त्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असे म्हणतात। आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वात आघाडीच्या आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचे खेळ होय। तर अशा प्रकारे इथे प्रस्तावना केलेली आहे। त्यानंतर येणार हेतुकथन। तर आज आपण क्रिकेट सामन्यांचे समालोचक, प्रसिद्ध लेखक बाळ ज पंडित लिखित ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हे गद्य अभ्यासणार आहे। त्यानंतर आता इथे पाठयोजना सुरू करूया। अगदी सुरुवातीला आहे पाठ्यवस्तू, शिकविण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलक कार्य। पाठ्यवस्तूमध्ये अगदी सुरुवातीला घेतलेला आहे, बाळ ज पंडित हे क्रिकेट सामन्यांचे समालोचक तसेच प्रसिद्ध लेखक सुद्धा आहे। त्यांचे पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहे। शिकवण्याचे मुद्देमध्ये येणार लेखकांचा परिचय। उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये काय येणार इथे? उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये पहिलं घेतलेलं आहे ज्ञान, विद्यार्थी लेखकांचा परिचय जाणतो। त्यानंतर घेतलेलं आहे आकलन, विद्यार्थी लेखकांचा परिचय समजावून घेतो। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये येणार, शिक्षक लेखकांचा परिचय समजावून सांगतात। आता शिक्षक लेखकांचा परिचय समजावून सांगत आहे, तर विद्यार्थी कृतीमध्ये काय येणार? विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात। शैक्षणिक साहित्यामध्ये येणार खडू आणि डस्टर आणि फलक कार्यामध्ये येणार लेखक। इथे लेखकांचे नाव आपण फलकावर लिहिणार आहोत, बाळ ज पंडित। त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा काय होता? लेखकांचा परिचय। आता दुसरा मुद्दा बघा पाठ्यवस्तूमध्ये काय येणार? प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयीची माहिती दिली आहे। ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात, उद्दिष्टे, त्यांच्या वर्तुळाचा अर्थ व सर्वांची विस्तृत माहिती लेखकांनी या पाठामध्ये सांगितलेली आहे। शिकवण्याच्या मुद्देमध्ये येणार पाठाचा परिचय। उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये घेतलेला आहे ज्ञान आणि आकलन। ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी पाठाचा परिचय जाणतो आणि आकलनमध्ये येणार विद्यार्थी पाठाचा परिचय समजावून घेतो। शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक पाठाचा परिचय समजावून सांगतात। आता शिक्षक पाठाचा परिचय समजावून सांगत आहे म्हणून विद्यार्थी कृतीमध्ये काय येणार? विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून समजावून घेतात। त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये तिसरा मुद्दा, पहिला उतारा घेतलेला इथे, ऑलिम्पिक गावाकडे मोटार पासून तर त्याची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळपर्यंतचा उतारा इथे घेतलेला आहे। आणि शिकवण्याचे मुद्देमध्ये येणार उतारा वाचन। उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन। ज्ञान येणार इथे विद्यार्थी उताऱ्यातील सर्व शब्दांचे स्पष्ट उच्चारण जाणतो। आकलनमध्ये येणार विद्यार्थी उताऱ्यातील सर्व शब्दांचे स्पष्ट व शुद्ध वाचन कसे करायचे ते समजावून घेतो। उपयोजनमध्ये येणार विद्यार्थी उताऱ्याचे स्पष्ट व शुद्ध वाचन करतो।
शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक उतारा वाचून दाखवून विद्यार्थ्यांकडून वाचून घेतात. तर विद्यार्थी कृतीमध्ये काय येणार आहे ते विद्यार्थी वाचन करतात किंवा विद्यार्थी उतारा वाचतात. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये चौथा मुद्दा, आता उतारा वाचन झालेला आहे, मग आता उताराचे स्पष्टीकरण येणार. लेखक त्यांच्या मित्रांसोबत ज्या गावाला ऑलिम्पिकचे सामने भरलेले आहे तिथे मोटारने जातात. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते असल्यामुळे प्रचंड गर्दी असून सुद्धा रहदारीला अडचण येत नव्हती. जसजसे मैदान जवळ येऊ लागले लेखकांचे व त्यांच्या मित्रांचे लक्ष उंचावर फडफडत असलेल्या ऑलिम्पिकच्या ध्वजाकडे गेले. पांढऱ्या शुभ्र ध्वजावर लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या व काळ्या रंगाचे वर्तुळ एकमेकात गुंफलेले दिसत होते. हे 5 रंग 5 खंड तर पांढरा शुभ्र धवल विशाल अंतराळ दर्शविते. शिकवण्याच्या मुद्द्यामध्ये काय येणार ध्वजाचे वर्णन. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये ज्ञान आकलन आणि उपयोजन. ध्यान येणार विद्यार्थी ऑलिम्पिकच्या ध्वजावरील 5 रंगाच्या वर्तुळाविषयी जाणतो. आकलनमध्ये विद्यार्थी ऑलिम्पिकच्या ध्वजावरील वर्तुळांविषयी समजून घेतो. आणि उपयोजन येणार विद्यार्थी ऑलिम्पिकच्या ध्वजावरील वर्तुळांविषयी सांगतो. शिक्षक कृतीमध्ये काय येणार शिक्षक ध्वजाविषयी समजावून सांगतात व कठीण शब्दाचे अर्थ स्पष्ट करून फलकावर लिहून देतात. सोबतच आणखी शिक्षकांची कृती काय आहे शिक्षक ऑलिम्पिकच्या ध्वजाचे चित्र विद्यार्थ्यांना दाखवतात. शिक्षक कृती झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये काय येणार आता शिक्षक ध्वजाविषयी समजावून सांगत आहे, कठीण शब्दाचे अर्थ पण लिहून देत आहे आणि सोबतच ध्वजाचे चित्र पण दाखवत आहे. मग विद्यार्थी कृतीमध्ये काय येणार विद्यार्थी समजावून घेऊन कठीण शब्द वहीत नोंद करतात आणि ऑलिम्पिकच्या ध्वजाचे चित्र दाखवल्यामुळे विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात किंवा विद्यार्थी ऑलिम्पिकच्या ध्वजाच्या चित्राचे निरीक्षण करतात. शैक्षणिक साहित्यामध्ये येणार रंगीत खडू आणि ऑलिम्पिकच्या ध्वजाचे चित्र. फलक कार्यामध्ये येणार वर्तुळ म्हणजेच गोलाकार, रहदारी म्हणजे वाहतूक, स्तंभ म्हणजे खांब, ध्वज म्हणजे झेंडा, पार्श्वभूमी म्हणजे मागची जागा, साक्ष म्हणजे प्रचिती, शुभ्र धवल म्हणजे पांढरे शुभ्र, विशाल म्हणजे प्रचंड आणि अंतराळ म्हणजे अवकाश. हे झाली आपली पाठयोजना. त्यानंतर येणार मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजेच शिकवलेल्या भागावर आपल्याला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहे. प्रश्न हा साधा सोपा आणि छोटासा असायला पाहिजे मूल्यमापनामध्ये. तर इथे पहिला प्रश्न घेतलेला आहे लेखक सामने बघण्यासाठी कशाने गेले होते. दुसरा प्रश्न आहे ऑलिम्पिकच्या सामन्यांचे स्वतंत्र निशाण कोणते. त्यानंतर तिसरा प्रश्न ऑलिम्पिकच्या ध्वजावर कोणकोणत्या रंगाची वर्तुळे आहेत. चौथा प्रश्न ऑलिम्पिकच्या ध्वजावरील वर्तुळे काय दर्शवितात. त्यानंतर पाचवा प्रश्न घेतलेला आहे इथे ध्वजाचे शुभ्र धवल काय दर्शविते. त्यानंतर येणार स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये थोडासा मोठा प्रश्न घ्यायचा आहे, सविस्तर असा प्रश्न घ्यायचा आहे आणि स्वाध्यायामध्ये दिलेला प्रश्न हा फलकावर आपल्याला अगदी शेवटी लिहून घ्यायचा आहे. तर स्वाध्यायाचा प्रश्न आहे इथे ऑलिम्पिकच्या ध्वजाविषयी सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर फलकलेखन. फलकलेखनावर शिकवताना आपण शिक्षक जे काही फलकावर लिहिणार आहे ते सर्व फलकलेखनमध्ये लिहून घ्यायचे आहे. फलकलेखनमध्ये काय काय येणार विषय आहे मराठी, घटक गद्य, उपघटक ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ इत्यादी लिहून घ्यायचं आहे. इयत्ता 9वी दिनांक लिहून घ्यायचे आहे. अगदी सुरुवातीला आपण फलकलेखनामध्ये काय लिहिलेलं होतं लेखकांचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर आपण लिहिलेले होते कठीण शब्द लिहून घ्यायचे आणि अगदी शेवटी महत्त्वाचे स्वाध्याय इथे आपण लिहून घ्यायचा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला आणखी कोणत्या घटकावर पाठयोजना हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा.